हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सगळे आम्ही आता इकडे आलोय. पूजेची तयारी वगैरे केली आहे पप्पांनी. आता मी थोड्या वेळात पूजा वगैरे करू. आणि आज आहे हरतालिका आणि हरतालिकेची आज आम्ही पूजा वगैरे सगळं काही करणार आहोत. ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आज काय 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 होणार आहे ते चला बघूया आता पुढे काय होतंय. इकडे हरतालिकेची पूजा सगळी मांडून घेतली मस्त. सगळे यायच्या बाकीत मग आम्ही पूजेला सुरुवात करू. प्राप्त होते. हे व्रत करणारे प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि स्वतःसाठी अखंड सौभाग्याचा व दानाची मागणी करत असते. कन्या प्राप्तीने भगवान शिवशंकर हे झाड आपल्याला लाभावे यासाठी
आपल्या प्रियसखी बरोबर येऊन त्या दूरवरच्या अरण्यात गृहीत राहू लागलीस. तिथे तू माझ्या प्राप्तीसाठी धन आणि कीर्तन घेऊ लागलीस. तिकडे तुझा पती तुला जागोजागी शोधत होता. इकडे तू त्या गुहेत करत होतीस. तू अन्न पाणी वरती केले होतीस. त्यातच भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू एक वाळूची शिवपिंड तयार केली. त्या शिवपिंडाची तू मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. वनात त्या अनेक वर्षांनी माझी पूजा मानलीस. मुक्त करणारे माझे स्तुतिगान केलेस. त्या रात्री माझ्या अखंड नाम चिंतनात तुम्ही जागरण केले. त्या तुझ्या वृत्त प्रभावाने माझी कैलास नगरीचे आसन डोलू लागले. तू आणि तुझी सखी यांनी माझे जे व्रत केले, पुण्यकारणाने हरतालिका व्रत केले, त्यावर मी प्रसन्न होऊन तुला दर्शन देण्यासाठी तिथे प्रगट झालो. तुझे दर्शन देत मी म्हणालो, हे देवी, मी तुझ्यावर, तुझ्या तपावर, प्रज्ञाव्रतावर प्रसन्न झालो आहे. हवा तो वर माग, मी तो तुला देईन. तेव्हा तू म्हणालीस, हे देवादिदेवा, मी मनोमन पत्नी म्हणूनच तुझी भक्ती आहे. तेव्हा तुम्ही प्रसन्न होऊन मला जर काही वरदान देणारच असाल तर मला हा वर द्या की तुम्ही माझ्या पत्नी म्हणून स्वीकार करा. तुझी ही प्रार्थना ऐकून आम्ही तथास्तु असा आशीर्वाद देऊन मी कैलास पर्वतावर परत आलो. तू प्रसन्न चित्ताने त्या हरतालिका व्रताची आता 6 दिवस पूजा केलीस. शास्त्रशुद्ध पारणे केलेस. असेच काही दिवस गेले आणि एक दिवस तुझा पती हिमराज हा तुझी शोध घेत त्या जागी आला. तुला तुझ्या सखी सहेली त्याला अतिशय आनंद वाटला, समाधान वाटले. तुम्हा दोघींची समजावणी तरी तो तुम्हा दोघींना घरी चला म्हणून आग्रह करू लागला. त्यावेळी आपल्या पित्याला ते तसे दूर वनात न सांगता निघून येण्याचे कारण सांगितले. तसे माझ्या व्रताने प्रसन्न मला भगवान शंकराने मनोवाणीशी वर दिला आहे की शंकराशिवाय अन्य कोणाशी विवाह करणार नाही असे त्यास भिक्षून सांगितले. तेव्हा बाळे तुझी चल काय तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल असे तुझ्या पित्याने तुला अभिवचन दिले. समजावून तो तुम्हा दोघींना आपल्याबरोबर घरी घेऊन गेला. वेळेबरोबर तुझ्या पित्याने तुझी व तुझा अवयव माझ्याशी करून दिला. तू माझी पत्नी झाली. तुझी मनोरथ पूर्ण झाले. हे सखी, ते हरतालिका व्रत पूर्णकृत्य ब्रह्मवाय आहे. जे स्त्रीव्रत करेल तिला सौभाग्य, सुख, ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते. नसलेल्या स्त्रीला हजारो अश्वमेधांचे, शेकडो वाजपेयी यज्ञांचे पुण्य प्राप्त होते. तिसऱ्या अरे वा, मी सांगते मामी लागले मोबाईल बघायला. सर्च करायचं काम चालू आहे ह्या कपलचं. बायकोला हेल्प करतोय तो, नाव शोधून द्यायला गुगलवर. सगळ्यांचे एकच नाव आहे. चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे, नितीन रावांचे नाव घेते देवापुढे. अरे वा, मंगळसूत्र ही सौभाग्याची शुभ करेल. काय अविनाश रावांचं नाव घेते.
तू एक नाव घेऊन टाक आता. तू इथं आहे हजर तर. कोणी ते वापरला काही काही नाही. त्याची पडताळणी चालू आहे. मस्त वातावरण झालंय. गारगार हवा सुटलीये. छान वाटतंय वातावरण. तुमचं जळगावचं वातावरण काय म्हणतं? गरमी आहे का तुमच्या जळगावला? गुलाबी का? जयपूर का?